बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा चौकशी अहवाल हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेवर केलेला गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं अहवालामधून समोर आलेलं आहे। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। यामध्ये अक्षय शिंदेवर केलेला गोळीबार हा अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं म्हटलं। एन्काउंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीयेत असं सुद्धा या फॉरेन्सिक अहवालातून समोर आलंय। तर हत्येचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करू अशी माहिती कोर्टात सरकारी वकिलांनी दिली। बदलापूरच्या शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, अहवालात जे आहे तेच आम्ही सांगत होतो असं यावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर जाणीवपूर्वक एन्काउंटर झाला असेल तर न्यायालय योग्य तो निर्णय देईल असं यावर संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आम्ही पहिल्यापासून जाणतो एन्काउंटर नाहीच, हे हत्याच होती। ही गव्हर्नमेंटनी सत्ताधाऱ्यांनी केलेला हत्या आहे, पोलिसांनी नाही। ते दोघं जे होते ना, आपटे का कोण आहेत ते तिथल्या शाळेचे मालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेली हत्या आहे। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल। जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल।